विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी महाराष्ट्रामध्ये मतदान पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मतदान केंद्रावरती निवडणूक साहित्य पोहोचवण्यासह मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून केली जाते। 24 विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि याचसाठी आपण पाहायचं झालं तर आज या ठिकाणी मतदान केंद्रावरती या ठिकाणाहून जे मतपेट्या आहेत त्या वितरित होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आपण भायखळा विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत। 184 विधानसभा क्षेत्रासाठी ह्या संपूर्णपणे मतपेट्या या ठिकाणी वितरित होत असताना सुरुवातीला आज सकाळपासूनच या ठिकाणी सर्व अधिकारी यांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि या ठिकाणी निवडणूक अधिकारी यांच्याकडून माहिती मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर या सर्व मतपेट्या आहेत त्या या आता मतदान केंद्रावरती पाठवण्यात येत आहेत। आज सकाळपासून या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। निवडणूक अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी यांच्या माध्यमातून ह्या मतपेट्या आता मतदान केंद्रावरती घेऊन जाण्यात येत आहेत। उद्या सकाळी बरोबर 7 वाजता हे मतदान सुरू होणार आहे। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान पार पडल्याच्या नंतर या मतपेट्या आहेत त्या याच ठिकाणी पुन्हा एकदा घेऊन येण्यात येतील आणि बरोबर 3 दिवसांनी या सर्व मतदान केंद्रावरचं ज्या मतपेट्या प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यामधून काउंटिंग देखील पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहू शकतो या ठिकाणी झोनल डीसीपी हे देखील आलेले आहेत आणि डीसीपी सरांच्या माध्यमातून सर्व जो आढावा आहे तो या ठिकाणी घेण्यात येतोय। कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये आणि या अनुषंगाने ही संपूर्णपणे खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत असताना 184 मतदार संघातील ह्या संपूर्णपणे मतपेट्या आहेत त्या आता मतदान केंद्रावरती जाण्यासाठी सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ सतीश कदम सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।